नुकताच काही दिवसांपूर्वी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। यामुळे गुंतवणूकदार आता सोनं खरेदी करू शकणार नाहीत, कारण सरकारनं भारतीय रिझर्व्ह बँकेची सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम आता बंद केलेली आहे। नेमकं काय घडलंय, सरकारने हा निर्णय का घेतला, ही स्कीम बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांकडे आता सोन्यात इन्व्हेस्टमेंटचे कोणते ऑप्शन्स आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊया। तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल किंवा ती करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय कामाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राइब केलंच असेल असं समजून आता आपण मुद्द्याला सुरुवात करूया। आपल्या देशातील बहुतांश लोकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायला आवडतं, कारण गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यानं इन्व्हेस्टर्सला मालामाल केलेला आहे। तुम्हाला सोन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही अनेक मार्गांनी ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, चांगला प्रॉफिट देखील मिळवू शकता। सोन्यातील इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात। गरज पडली तर सोन्याला तुम्ही कोलॅटरल म्हणून वापरू शकता आणि कर्ज देखील घेऊ शकता। गेल्या 5 वर्षांमध्ये सोन्याने जवळपास 81% रिटर्न्स दिलेले आहेत। मात्र नेमका सोन्यातील इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा जो ऑप्शन होता तोच आता बंद झालेला आहे। झालं असं की 2015 मध्ये केंद्र सरकारने सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड योजना सुरू केली होती, पण आता मात्र अचानक ही स्कीम बंद करण्यात आली आहे। याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या भावामध्ये झालेली मोठ्या प्रमाणात असलेली वाढ। ही स्कीम सुरू ठेवणं आता सरकारला अवघड झाले। ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति अंश $2,800 पेक्षा जास्त गेलेला आहे। 10 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये सोन्याचा भाव 88,000 रुपये प्रति तोळा म्हणजे प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलेला आहे। भविष्यामध्ये देखील सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयानंतर सोन्याच्या भावामध्ये वाढ होऊ शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे। दुसरीकडे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम बंद झाल्यामुळे इन्व्हेस्टर्ससाठी आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे ऑप्शन्स जे होते, चांगले ऑप्शन्स, ते कमी झालेले आहेत। सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम बद्दलचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो पैसा पाणीने याच्या अगोदर सुद्धा बनवलेला आहे। सध्या ही स्कीम काय होती ते आपण थोडक्यात एकदा बघूया। ही स्कीम अशी होती की ज्यामुळे इन्व्हेस्टर्सला स्वस्तामध्ये सोनं खरेदी करण्याची संधी मिळायची। हे डिजिटल गोल्ड असायचं। आरबीआयच्या वेबसाईटनुसार त्यांची सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड जे होते त्याची मॅच्युरिटी 8 वर्षाची होती। विकत घेतलेल्या सोन्यावर 2.5% फिक्स इंटरेस्ट मिळत होतं। याशिवाय 8 वर्षांमध्ये सोन्याच्या भावामध्ये ज्या प्रमाणात वाढ होईल त्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जी आहे ती वाढायची। शेवटी तुम्हाला जीएसटी अंतर्गत ही स्कीम येत नव्हती, त्यामुळे जीएसटीचे पैसे वाचायचे, त्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी करताना जो जीएसटी जायचा ती देखील बचत व्हायची। आता ही योजनाच बंद झाली आहे, त्यामुळे इन्व्हेस्टर्सला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा बेस्ट ऑप्शन जो होता तो आता बंद झालाय। ही स्कीम बंद होण्या अगोदर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबत संकेत तसे दिलेले होते। बजेट सादर केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम आता बंद करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत। सरकार ही स्कीम जी आहे ती बंद करणार आहे का असं त्यांनी विचारलेलं होतं आणि त्याचं उत्तर सीतारामन यांनी होय असं दिलेलं होतं। अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या मोदी 3.0 बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र एसजीबी या योजनेबाबत कुठलीही चर्चा अजिबात झाली नाही। आता ही योजना तर बंद झाली आहे, पण तुमच्याकडे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणते ऑप्शन्स सध्या उपलब्ध आहेत ते पाहूया। सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम बंद झाल्यानंतर देखील सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत। पहिलं ऑप्शन आहे सोन्याची नाणी घ्यायची, सोन्याचे बार खरेदी करायचे। सोन्याची नाणी आणि बार जे आहेत हे तुम्ही बँकेमार्फत किंवा ज्वेलर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं देखील खरेदी करू शकता। विशेष म्हणजे दागिन्यांप्रमाणे नाणी आणि बारवर कोणतेही मेकिंग चार्जेस लागत नाहीत आणि त्याची जेव्हा तुम्ही विक्री करता त्यावेळेस किमतीत देखील त्याचा फरक पडत नाही। मात्र यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असणं गरजेचं असतं। दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड। गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा देखील तसा स्वस्त ऑप्शन आहे। तुम्ही SIP करू शकता। यामध्ये तुम्ही चांगल्या गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये पैसे इन्व्हेस्ट करता आणि लॉंग टर्म मध्ये त्याच्यावर चांगले रिटर्न्स तुम्ही कमावू शकता। ॲक्सिस गोल्ड फंड, SBI गोल्ड फंड, HDFC गोल्ड फंड, याशिवाय अनेक वेगवेगळे गोल्ड फंड जे आहेत ते म्युच्युअल फंड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। याशिवाय गोल्ड फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये देखील पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, मात्र तिथे इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिस्क आहे। म्हणून गोल्ड फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्याचं व्यवस्थित तुम्ही ज्ञान प्राप्त करा, तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरशी बोला, त्याचा सल्ला घ्या आणि मगच फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये तुम्ही
ट्रेडिंग करू शकता. तिसरा ऑप्शन आहे गोल्ड ETF. तुम्ही जसे शेअर्स खरेदी करता तसे सोनं देखील तुम्ही खरेदी करू शकता. सोन्यावर आधारित अनेक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत. हे गोल्ड ETF स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते, ज्यासाठी तुमच्याकडे फक्त डीमॅट अकाउंट असणं गरजेचं असतं. त्यानंतरच तुम्ही गोल्ड ETF म्हणजे त्याला गोल्ड बीज असं देखील म्हटलं जातं, त्याची माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा पैसा पाणीने केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. याशिवाय आता तुमच्या स्मार्टफोनवरून तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये सहज इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. गुगल पे म्हणा किंवा पेटीएम म्हणा, फोन पे, Amazon यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला डिजिटल गोल्ड उपलब्ध आहे. तसेच तुम्ही प्रत्यक्ष सोने देखील खरेदी करू शकता. मात्र त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं नाही असं काही तज्ञांचं मत आहे. अर्थात ज्याचा त्याचा निर्णय तो स्वतंत्रपणे तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, सोव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम बंद झाल्यामुळे इन्व्हेस्टर्ससाठी मोठा बदल जरी झाला असला तरी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे अजूनही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, सोन्याची नाणी, सोन्याचे बार हे ऑप्शन वापरून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करू शकता, सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आणि म्हणूनच तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना योग्य माहिती आधी घ्या. तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोला, त्याने व्यवस्थित सल्ला दिल्यानंतर मगच तुम्ही गुंतवणूक करा. सोन्याचा वापर फक्त दागिन्यांसाठीच नाही तर तुम्ही स्मार्ट गुंतवणुकीसाठी देखील करू शकता. सोनं हे चांगलं रिटर्न देणारं एक माध्यम आहे, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. त्याकडे एक गुंतवणुकीचं साधन म्हणून देखील पहा. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कोणत्या पर्यायाचा तुम्ही विचार करताय हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटच्या अपडेट मिळवण्यासाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत योग्य निर्णय घेत राहा, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करत राहा, पाहत राहा पैसा पाणी.